कोरोनामुळे शासनाने सर्वत्र धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि संपूर्ण भारतामध्ये नवरात्र सुरुवात झालेली आहे। त्यांना अमरावती जिल्ह्यातील अतिशय श्रद्धास्थान असलेलं अमरावती जिल्ह्याचं दैवत म्हणून माता अंबादेवीचं आणि एकविरा देवीचं मंदिर या ठिकाणी सुद्धा कुलूपबंद करण्यात आलेलं आहे आणि तिसऱ्या दिवशी या ठिकाणी शुकशुकाट पसरला आहे। येथील व्यावसायिकांच्या व्यथा आणि कोरोनाचा परिणाम हा विदर्भ न्यूजच्या वतीने आपल्यापर्यंत पुन्हा आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत। या ठिकाणी व्यावसायिकांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। गेल्या 4-5 महिन्यापूर्वी लॉकडाऊनमध्ये आधीच घरात बसून त्यांनी व्यवसायापासून वंचित राहिलेले आहे आणि जेमतेम आता व्यवसायाला सुरुवात झाली तर कोरोनाचा परिणाम मंदिर बंद कुलूप बंद असल्याचा परिणाम त्यांच्यावर झालेला आहे। स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आता उपासमारीची वेळ आलेली आहे, शासनाने मदत करावी अशी याचना येथील प्रत्येक व्यावसायिकांनी स्पष्ट केलेली आहे। कॅमेरामन प्रदीप इंगोलेसह मी अजय शृंगारे, पाहत रहा विदर्भ न्यूज, अमरावती। नवरात्र उत्सवाला सर्वत्र सुरुवात झाली असून कोरोनाचा परिणाम या उत्सवावर पडला आहे। सोमवारी तिसरा दिवस असताना अमरावती शहरातील संपूर्ण विदर्भाचं कुलदैवत असलेल्या आई अंबादेवी तसेच एकविरादेवी मंदिरामध्ये मोजक्याच महिलांनी दर्शन घेतले। कुलूप बंद मंदिर प्रवेशद्वाराजवळ मोठ्या आस्थेने पूजा अर्चना करण्यात आली। मात्र याच मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून व्यवसाय करणाऱ्यांवर मात्र आता उपासमारीची वेळ आली आहे। आधीच लॉकडाऊनमध्ये घरीच असताना जेमतेम आता उत्सव सुरू झाले आहेत, त्यातच मंदिर बंद असल्यामुळे त्यांच्या दुकानातील साहित्यांची विक्री होत नाही अशी खंत अनेक दुकानदारांनी विदर्भ न्यूजकडे व्यक्त केली आहे। सकाळपासून फूल, हार, ओटी चे सामानसह इतर वस्तूंची दुकाने थाटून भाविकांच्या प्रतीक्षेत होते। मात्र कोरोनामुळे मंदिरच बंद असल्यामुळे भाविकांनी गर्दी केली नसून साहित्य विकत घ्यायला बोटावर मोजण्या इतकेच भाविकांनी उपस्थिती दिसून आली। या मंदिर परिसरात अनेक दुकानदारांनी आपली व्यथा स्पष्ट केली आहे। व्यवसाय तो पूरा ठप हो गया है, कोई भक्त भी दूर से दर्शन कर रहे हैं, कुछ खरीदी हो नहीं रही, माल कुछ बिक नहीं रहा है। इसके पहले क्या कमाई होती थी आपकी जो नवरात्र में? इसके पहले अच्छी कमाई हो जाती थी, परिवार का पालन पोषण हो जाता था, इतनी कमाई माता रानी की वजह से हो जाती थी। अब तो पूरा भुखमरी का टाइम आ गया, व्यापारी नहीं हो रहा, खरीदी नहीं हो रही, वेस्ट जाएगा सब, टाइम भी और दिन भी। मंदिर बंद असल्यामुळे आमचं खूपच परिणाम झाला आहे। दुकानावर विक्री होत नाही, उपासमार होत आहे। याच्यापूर्वी बरीच आपले होता, आता 8 महिने झाले। तरी साधारणतः किती नागरिक या ठिकाणी खरेदी करतात असं काय वाटतं आपल्याला? आता होतच नाही, याला खरेदीच नाही, होतच नाही, जास्त होतच नाही। अन्नाची शहाणी व्यवसाय बुक स्टॉल, म्हणजे धार्मिक पुस्तकं आपण विकता इथे? बरं, गर्दी आहे इथे? काही विक्रीला लोक येतात काही पुस्तक घ्यायला? येतात ना, असे म्हणजे जसे पूर्वी राहतो तसे नाही आहे, लॉकडाऊनमुळे कमी येतात, कमी येतात, कमी। नमस्कार, मी उषा रमेश शेवले। मी इथं 35 वर्षापासून आपलं जुनं दुकान तिथे होतं आहे, तिथनं आम्हाला इकडे शिफ्ट केलं आहे। दरवर्षी नवरात्र कसं लॉकडाऊनमुळे आता कोरोनामुळे सगळ्यावर कामधंद्याची उपासमारीची वेळ आलेली आहे। 6 महिन्यापासून आम्ही घरामध्येच होतो। 1 महिन्यापासून आम्ही दुकान उघडलेलं आहे, पण मंदिराचे दरवाजे उघडलेले नाही आहे, त्याच्यामुळे यात्रेवर खूप परिणाम झालेला आहे। आमच्यावर आमची कमाई बिलकुल होत नाही आहे आणि आम्हाला उपासमारीची पाळी होत आहे। 6 महिन्यापासून आम्ही घरात बसून काहीच म्हणजे आम्हाला कमाईचं साधन नव्हतं आमच्याकडे। आमचा माल जो होता उरलेला 6 महिन्याच्या अगोदरचा, म्हणजे 28 मार्चपासून लॉकडाऊन चालू झालं तेव्हापासून आमचा माल आम्ही वेस्टेज गेला आहे, म्हणजे नुकसान आम्ही फेकून दिलेलं आहे मालांचं, ते पण नुकसान झालं आहे आणि आमच्या रोजीरोटीचं काहीच उपजीविका नाही आहे आमच्याकडे दुसरी। त्याच्यामुळे याच्या भरोशावर आहे नाही, दरवर्षी पूर्ण जसं नवरात्र भरत होतं पूर्ण तसं नवरात्र आहे नाही आहे, पब्लिक येत नाही आहे, कोणी फुलं प्रसाद पण घेत नाही, मंदिर उघडं नसल्यामुळे। त्याच्यामुळे सरकारने आम्हाला मदत करावी, सगळ्या लोकांना मदत करत आहे सरकार, आम्हाला पण करावी थोडी मदत।
पेपर पाहिलं बोला साहेब. महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय एकदम चुकीचा आहे. महाराष्ट्र शासनाने जे मंदिर बंद ठेवण्याचा जो विचार केला होता त्याच्यामुळे आमच्या इथं पुष्कळ जशी बेरोजगारीसारखं काम झालेलं आहे. आमचे जे मंदिराच्या भरोश्यावर चालणारी दुकानं आहे हे आम्हाला आता कसं आहे का बिलकुल एकदम एक प्रकारे ठप्प बसलेलं आहे. आमच्या सकाळपासून दुकानं चालू करतो आम्ही तर 7 वाजतापासून आमची दुकानं चालू होतात तर बोहनीची पता नाही आमच्याला. याच्यासाठी आमच्यावर खूप अन्याय होऊन राहिला. का आमची एकच विनंती आहे महाराष्ट्र शासनाला का लवकरात लवकर मंदिर खुलावे आणि आम्हाला आमचा पूर्वरित व्यवसाय करू द्यावा. यावर्षी धंदा काहीच नाही. करोनामुळे कोणी येत नाही दुकानामध्ये आणि मंदिरं सुद्धा बंद आहे. पुष्कळ हे प्रॉब्लेम आहे धंद्याचा. काहीच नाही. 8 महिन्यापासून बंद होतं दुकान. आज 2-4 दिवस उघडलं तर तिथे काहीच नाही आहे. हॅलो 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 पहिले देना काय म्हणजे इथं कोरोना का चालू आहे? आहेत काय? पेशंट आहेत आहे ना? नाही, कमी आहे थोडं. नवरात्र उत्सवामध्ये शासनातर्फे मंदिर बंदचे आदेश आलेले आहे. दोन्ही संस्थांनी मोठमोठे बोर्ड लावलेले आहे. परंतु संस्थांच्या याच्यामध्ये देणगींचे काउंटर चालू केलेले आहे. संस्थांना भक्तांची वर्गणी चालते तर मग भक्तांची सुरक्षा कोण घेणार? आणि मंदिराचा वेळ नवरात्री उत्सवामध्ये सकाळी 5 वाजताचा राहतो. मंदिराचा अभिषेक झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले राहतात. परंतु भाविकांना याचा काही लाभ नाही. मंदिराचे काही विश्वस्त कर्मचारी त्यांचे VIP दर्शनाच्या नावाखाली त्यांचे नातेवाईक सकाळी 5 वाजतानंतर 1-1.5 तासामध्ये दर्शन घेतात आणि त्यामध्ये भक्तांची गैरसोय होत आहे. आणि विशेष करून 25 ते 30 मेंबर सकाळी दर्शनाला हजर राहतात मंदिरात. अंबादी संस्थांच्या रोजच्या आरतीमध्ये 5 लोकांना आता कोरोनाचा जो संसर्ग सुरू आहे, शासनाने बंदी घातलेली आहे. ठीक आहे, सर्व उत्सवावर आपल्या व्यवसायावर परिणाम झाला आहे का? हो, निश्चितच परिणाम झालेला आहे. गेल्या 20 मार्चपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद आहे. मंदिराच्या परिसरात कमीत कमी 100 ते 150 दुकानदार आहे. गांधी चौक, अंबागेट आणि त्यांचे उपजीविकेचं साधन पूजा साहित्य आहे. पूजा साहित्याच्या याच्यावर त्यांचे परिवार अवलंबून आहे. त्यांच्यावर सर्व उदरनिर्वाह चालतो आणि मंदिर बंद असल्यामुळे त्यांचा व्यवसाय पूर्ण ठप्प झालेला आहे. त्यांच्यावर उपासमारीची पाळीसुद्धा मध्यंतरी आली होती.
पण शासनाने त्याची दखल घेतली नाही. संस्थांतर्फे काही मंदिर उघडण्यासाठी प्रयत्न झालेले नाही आहे. त्याचे परिणाम सर्वांना भोगावेच लागत आहे. नागरिक या ठिकाणी दर्शनाला येतात का आतमध्ये? नागरिक भरपूर दर्शनाला येत आहे, पण मंदिराचे जाण्याचे मार्ग पूर्ण बंद केलेले आहे. नवरात्र उत्सवाआधी देवीच्या मुख्य दरवाजापर्यंत तरी जनता जात होती, भाविक भक्त येत होते. परंतु आता त्यांनी मंदिराच्या जवळपास 50 फूट दुरीवर भक्तांना थांबवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणीच फक्त त्यांनी काउंटर लावलेले आहे. फक्त देणगी स्वरूपातच भक्तांचा उपयोग घेतला जात आहे. आणि विशेष म्हणजे नवरात्राच्या कालावधीत रोजच्या दैनंदिन आरतीकरिता आरती मंडळातील फक्त 5 लोकांना परवानगी आहे. तर दिवसभर मंदिराचे 20 आणि 30 विश्वस्त मंदिरामध्ये येतात कसे? आणि माननीय आयुक्तांचे आदेश असतानासुद्धा नवरात्राच्या आधी मंदिरातील सर्व कर्मचारी विश्वस्त यांची कोरोना टेस्ट का झाली नाही? फक्त जनतेकरिता याचे निर्बंध शासनाने लावले आहेत का? आणि शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन होत नसेल आणि संस्थांतर्फे त्याचे पालन केले जात नसेल तर शासनाने प्रत्येक मंदिरावर प्रशासक बसवून भाविकांच्या भावना लक्षात ठेवून ते मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात यावे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.